तुम्हाला फक्त 5 मिनिटात सांगतो चरित्र कोणाचं. तारीख होती 23 मार्च 1931 सालची घटना. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये 3 क्रांतिकार्याला ज्यावेळेस फाशीची शिक्षा जाहीर झाली. कोण? भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकार्याला ज्यावेळेस फाशीची शिक्षा झाली. तारीख होती 23 मार्च 1931 सालची घटना. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये कैदी बसलेले होते. तिथल्या चरणसिंह नावाचा एक वॉर्डन होता. त्यानं सांगितलं की इथं बसलेल्या कैद्यांनो आत्ताच्या आत्ता आपल्या कोठडीत जा. सगळे कैदी आपापल्या कोठडीत गेले. पण एकमेकात कुजबुज करतात. का रे, आपल्याला एवढ्या लवकरात का बंद केलं, याचं कारण काय? कुजबुज करतात. त्याच वेळेस एक बरकत नावी होता. तो पळत आला आणि त्यानं सांगितलं, अरे 3 क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकार्यांना वेळेच्या अगोदरच 12 तासांना फासावर जायचंय असे वरून आदेश आलेत. झालं काय? सगळ्या कैद्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. त्या बरकत नाव्याच्या पुढं एक पंजाबचा कैदी आला. हात जोडले, म्हणले, बरकत, तुला मी आयुष्यात काही या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये मागितलं नाही, पण एक काम कर बाबा, 14 नंबरच्या कोठडीमध्ये जा, जिथे वीर क्रांतिकारी भगतसिंग राहतात. त्यांची एखादी तरी वस्तू मला घेऊन ये. कशा करता? पेन, वही, पुस्तक कशा करता? माझ्या मुलाबाळांना दाखवला. अरे पेन, हे पुस्तक भगतसिंगाचं आहे. तो चरणसिंह नाव नाही असं म्हटल्याच्या नंतर तो बरकत नावी पळत गेला आणि 14 नंबरच्या कोठडीमध्ये तिथे वीर क्रांतिकारी भगतसिंग त्यांनी बघितलं. त्याच वेळेला तो बरकत नावी आला. त्याने त्या वस्तू घेतल्या. पण वाटाव्या कोणाला इतके लोक होते. लकी ड्रॉ काढल्या गेला, चिठ्ठ्या टाकल्या गेल्या, वस्तू ज्याच्या त्याच्या नावानं वाटप झाल्या. पण झालं काय? भगतसिंगाचे आवडते वकील प्राणनाथ मेहता भगतसिंगाच्या त्या 14 नंबरच्या कोठडीमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं, भगतसिंग, तुम्हाला काही माहिती आहे का? काय? अहो, ठराविक वेळेच्या अगोदरच तुम्हाला 12 तासानं फासावर जायचंय असं वरून आदेश आलेत. असं म्हटल्याच्या नंतर भगतसिंग हसायला लागले. अरे वीरों को एक दिन मरना ही पडता है. ते जाऊ द्या प्राणनाथजी, तुम्ही पण मला नेहमी दररोज आवडीचं पुस्तक वाचायला आणत होते, ते पुस्तक वाचायला आणलं का नाही? प्राणनाथ मेहतानं डोक्याला हात लावला. बाप रे, काय म्हणाव्या क्रांतिकार्याला, ज्याचं मरण एका मिनिटात 12 तासावर आलंय, तो क्रांतिकारी म्हणतो पुस्तक वाचायला आणलं का नाही? काय म्हणाव्या देशभक्तीला? प्राणनाथ मेहतानं ते पुस्तक घेतलं, हातात दिलं. एका सेकंदाचाही नाही विलंब लावतात नाही का भगतसिंग ते पुस्तक वाचायला लागले. आणि पुस्तक वाचता वाचता प्राणनाथ मेहता नावाच्या आवडत्या वकिलांना भगतसिंगला विचारलं, आता तुमची माझी या जीवनातली शेवटची भेट, या भारताच्या जनतेला तुमच्याकडून काही शेवटचा संदेश? त्यावेळेस भगतसिंगांना सांगितलं एकच संदेश. काय? साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद हा माझा नारा भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर तिथून प्राणनाथ मेहतानं शेवटचा मानाचा मुजरा घातला क्रांतिकारी भगतसिंगाला आणि तिथून निघून जाणार. त्यावेळेस सांगितलं भगतसिंगांनी, थांबा, एका व्यक्तीला माझी आठवण करून द्या. कोण? सुभाषचंद्र बोस बाबू. त्यांनी या लढ्यामध्ये त्यांनी मला फार मदत केली, त्यांना मी जाताना आठवण केली असं सांगून द्या. आणि तिथून प्राणनाथ मेहता रडक्या चेहऱ्यानं तिथून निघून गेले. पण ही गोष्ट ज्यावेळेस भगतसिंगाच्या आईला कळाली, गाय व्याल्याच्या नंतर वासराच्या ओढीनं घराच्या दिशेने पळते, तशी त्या क्रांतिकार्याची माय लाहोरच्या सेंट्रलच्या जेलच्या दिशेनं पळत सुटली. बघितलं नाही का भगतसिंगाकडे आणि आईच्या डोळ्याला धारा लागल्या. भगतसिंगांना सांगितलं, आई रडू नको आई, माँ वीरों की माँ रोती नहीं माँ. आई तू आज आली, पण ज्यावेळेस मला फासावर देण्यात येईल त्यावेळेस तू आई माझ्या जवळ थांबू नको. तू आल्यावर रडल्यावर हे इंग्रज ब्रिटिश अधिकारी म्हणतील, अरे देखो हे भगतसिंग की माँ कैसे रो रही है. माँ वीरों की माँ नहीं रोती माँ, आप मत आओ. आईनं सांगितलं, राजा तू जर म्हणशीलात ना तर मी येणार नाही.
पण राजा माझी कूस आज पवित्र केली तू, इतकी पवित्र केली या भारताच्या गॅझेटमध्ये इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेस तुझं नाव घेतल्या जाईल त्या त्या वेळेस त्या भगतसिंगाची आई किती भाग्यवान असल, माझंही नाव तुझ्यासोबत जोडल्या गेले राजा, याचा मला अभिमान आहे. आणि त्या आईनं त्या बाळाला शेवटचा मानाचा मुजरा घातला आणि आई तिथून निघून गेली. आई गेल्याच्या नंतर त्या क्रांतिकारी भगतसिंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. आज माझ्या आईचं शेवटचं दर्शन झालं. आई गेली पण भगतसिंगाला आठवण आली आईची. सांगितलं तिथं एक सफाई कामगार होता, त्याचं नाव होतं बेबे. बेबे नावाच्या सफाई कामगाराला बोलवलं भगतसिंगाने, इकडे बेबे, अरे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईचं शेवटचं 2 घास मला जेवण करायचंय. तो बेबे नावाचा सफाई कामगार पळत गेला, आई साहेब तुमच्या क्रांतिकारानं तुमच्या हातचे 2 घास खायची इच्छा प्राप्त केली. आईनं जसा देवाला नैवेद्य करतो तसं ते ताट भरून दिलं. आणि तो बेबे नावाचा सफाई कामगार लाहोरच्या सेंट्रल जेलच्या गेटपाशी आला. आणि इकडे भगतसिंग वाट बघतात, आता येईल आईचं जेवण नंतर येईल. पण त्या सफाई कामगाराला बेबेला या बैमानाने आज जाऊ दिलं नाही आणि त्या क्रांतिकार्याला शेवटच्या आईचं हातचं जेवणही करू दिलं नाही. असं म्हणतात माय मरावी पण आशा उरावी, बरोबर आहे का नाही? आज भगतसिंगाची माय जिवंत होती पण त्यांची जेवायची आशा संपली होती. आणि क्रांतिकारी भगतसिंगाने विचार केला, जाऊ द्या माझी आई नसू द्या पण ही धरती म्हणजे माझी मातात आहे. साष्टांग दंडवत घातला त्या क्रांतिकार्याने आणि आपल्या डोळ्याच्या आसून जमिनीचा अभिषेक केला आणि व्यायाम चालू केला. व्यायाम करताना एक तिथे जेलर आला. जेलरने विचारलं, भगतसिंग हा व्यायाम जगण्याकरता का मरण्याकरता? काही मिनिटात, काही सेकंदात, काही घंट्यात तुम्हाला फासावर जायचंय आणि हा व्यायाम करता. त्यावेळेस त्या क्रांतिकारानं फार मोठं गोड उत्तर दिलं. त्यानं सांगितलं, जेलर साहेब मी व्यायाम करतो याचं उत्तर आहे का? मी दररोज लहानपणापासून माझी आई घरात देवपूजा करते आणि म्हणते, बाळा भगतसिंग आपल्या देवाला फुलं घेऊन ये. मी फुलं घेऊन येतो, लहानपणापासून येत असतो. पण माझी आई काय करते जेलर साहेब, टवटवीत फुलं देवाला वाहते आणि कोमेजलेले फुलं बाजूला काढते. एक दिवस माझ्या आईला मी प्रश्न विचारला, आई तू असं का करते ग? माझ्या आईनं सांगितलं, भगतसिंग तुझ्या मातेला आणि तुझ्या मातेच्या देवाला टवटवीत फुलं आवडतात, आपला देव कोमेजलेल्या फुलाचा स्वीकार करत नाही. मग सांगा जेलर साहेब, ज्या माझ्या मातेचा देव आणि मला जन्म देणारी माता जर टवटवीत फुलं स्वीकार करत असेल तर ज्या भारत मातेच्या कुशीमध्ये मी माझा प्राण सोडत आहे त्या भारत मातेच्या कुशीमध्ये मी माझा सुकलेला चेहरा कसा नेऊ जेलर साहेब? म्हणून मी व्यायाम करतो. त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तिन्ही क्रांतिकारी फासावर गेले आणि हसत हसत त्यांनी आपला प्राण सोडला. उगाच आपली देशाला आझादी भेटली नाही दादा हो.